पण मी मेसेज टाकले नाही की साहेब मला माफ करा, कारण माझ्या पाठीमागे असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणं पण मला गरजेचं आहे. त्यानुसार मी जो काही निर्णय घेतो. फोन आला होता? ते फोन आला होता त्यांचा, परंतु मी त्यांना ठीक आहे बोललो. पण मी कालच्याला उद्धव साहेबांची भेट घेतली. आमची एक मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःहून परत मला 3 तारखेला साहेबांचा फोन आला, राऊत साहेबांचा, की उद्या सकाळी तुला बोलवलं. मी काल गेलो. उद्धव ठाकरेंकडे जाण्याचं नेमकं कारण काय होतं? सध्या साहेबांचा जो संघर्ष चालू आहे, हा संघर्ष एका माझ्यासारख्या संघर्षातून तयार झालेल्या कार्यकर्त्याला खूप आकर्षित करतो. आणि मला वाटतं की अख्ख्या राज्यामध्ये त्यांचा आज संघर्ष, उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, या सगळ्यांचा संघर्ष आपण पाहतो. आणि मला वाटतं की माझ्यासारख्या संघर्षातल्या कार्यकर्त्याला त्या गोष्टी आवडतात. नक्की 100% मला वाटतं की मी या भागामध्ये महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून या भागामध्ये मी चांगलं काम करेल, चांगलं रिझल्ट पण मी या ठिकाणी देईल. शिवसेनेमध्ये मी शेवटी एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. तर राजकीय पक्षामध्ये गेली अनेक वर्ष, 15 वर्ष नगरसेवक म्हणून राहिले. आणि मला वाटते की येणारे विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल, ह्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. आणि मला वाटतं मी गृहश्रमीचा शिवसैनिक आहे. याच ठिकाणी शिवसेना शाखा होती माझी. आणि अनेक वर्ष, म्हणजे मला वाटतं की 18-19 वर्षाचं असताना मी पहिली शिवसेनेची शाखा या ठिकाणी काढली. आणि त्याच्यानंतर 31 वर्षाचा होसपर्यंत मी शिवसेनेमध्येच होतो. आणि 31 वर्षाचा असताना मी या ठिकाणी नगरसेवक म्हणून मनसेतून आलो पहिल्यांदा. तेव्हापासून आजपर्यंत त्या पक्षाबरोबर प्रेम आहे. निवडणुका तर ह्या आहेत, निवडणुका तर लढवायच्यात, परंतु आता विधानसभा लढवायची का महानगरपालिका लढवायची हा येणारा काळ ठरवेल. पक्ष संघटना म्हणूनच मला काम करायचं आहे या ठिकाणी. आणि मला वाटतं की साहेब जी जबाबदारी माझ्यावरती देतील ती जबाबदारी मी पार पाडेल. उशीर झालेला नाही आहे. लोकसभेच्या दरम्यान सुद्धा मी संजय राऊत साहेबांची भेट घेतली होती. आणि संजय राऊत साहेबांसोबत माझ्या त्यावेळेस सुद्धा काही गोष्टी बोलणं झालं होतं. आणि त्या गोष्टी आज त्यांनी सुद्धा मला म्हटले की थोडा उशीर झाला आहे, आणि ठीक आहे, चल करू आपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.